जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येत आहे त्यामधला ट्विस्ट हा अजून वाढत चालला आहे। असाच ट्विस्ट आपल्याला बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे। खरतर बल्लारपूर हा महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांचा बालेकिल्ला। पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव पाहता मुनगंटीवार यांचा त्यांच्या मतदारसंघात होल्ड हा सुटताना दिसत आहे का, याकडे एक नजर टाकू। नमस्कार, आपण बघत आहात पॉलिटिकल कट्टा। मित्रांनो, परिवर्तन हा जीवनाचा नियम आहे। हाच नियम बल्लारपुरातील जनता येणाऱ्या निवडणुकीत साध्य करतील का, याकडे सर्वांचं लक्ष असेल। बल्लारपूर हा चंद्रपूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ। या मतदारसंघात मूल तालुका, पोंभुर्णा तालुका, बल्लारपूर तालुका आणि चंद्रपूर तालुक्यातील काही भागांचा समावेश आहे। हा मतदारसंघ 2008 या साली अस्तित्वात आला। त्यानंतर 2009 साली पहिल्यांदा बल्लारपुरात विधानसभा निवडणूक झाली। त्यावेळेस भाजपच्या मुनगंटीवारांनी काँग्रेसच्या नरेश उगलियांचा पराभव केला होता व तेव्हापासून मुनगंटीवार हे बल्लारपुराचे आमदार आहेत। हे गेल्या 3 टर्म या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत। परंतु येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपल्या तिरंगी लढत बघायला मिळणार आहे। मुनगंटीवार विरुद्ध काँग्रेसचे रावत विरुद्ध काँग्रेसचे बंडखोर उमेदवार अभिलाषा गावतुरे। भाजपने मुनगंटीवारांना 7व्यांदा उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं संतोषसिंग रावतांना संधी दिली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या अभिलाषा गावतुरे यांनी बंड पुकारत अपक्ष उमेदवारी जाहीर केली। मुनगंटीवार हे सलग 6 टर्म आमदार राहिले आहेत, 3 टर्म चंद्रपुरात आणि 3 टर्म बल्लारपुरात। नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकरांनी मुनगंटीवारांचा दारुण पराभव केला। त्यामुळे यंदा जनता कोणत्या उमेदवारावर विश्वास दाखवेल याकडे सर्वांचं लक्ष असेल। दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत हे चंद्रपूर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आहेत व ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। अभिलाषा गावतुरेंना देखील फारसा इतका विधानसभेचा अनुभव नाही आहे। निवडणूक तिरंगी जरी असली तरी जास्त इफेक्ट हा मुनगंटीवार विरुद्ध रावत असाच राहील। तुम्हाला काय वाटते, कोण होईल बल्लारपुराचा आमदार? तुमचे मत आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन असाल तर पॉलिटिकल कट्टा विशेष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।